हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी चालले होते स्वामींच्या मठात. हा पहा सुंदर असा स्वामींच्या मठाकडे जाणारा रस्ता. पावसाचं वातावरण आणि आजूबाजूला हिरवीगार झाडे हे आपल्या कोकणातच बघायला मिळेल. हा मठ आहे रत्नागिरीमध्ये. मी पहिल्यांदा स्वामींच्या मठात जात होते. स्वामींच्या मठात पोहोचलो आणि सुंदर असं वातावरण, हिरवीगार वनराई आणि गार असा वारा होता. स्वामींसाठी ओटीसुद्धा घेतली होती. स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही पुढे निघालो. तर हा आहे स्वामींच्या मठाच्या बाहेरील परिसर. खूपच सुंदर. तर तिथे होते नारळाची झाडे आणि वेगवेगळ्या फुलांची झाडे. पाऊस असल्यामुळे हे वातावरण खूपच सुंदर दिसत होतं आणि परिसरही खूप छान दिसत होता. त्यानंतर आम्ही गेलो मठात. तर हे आहे स्वामी. तर आतूनसुद्धा मठ खूपच सुंदर होता आणि खूपच छान होतं. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो. तिथे खूपच सुंदर आणि छान वाटत होतं. तिथे आम्ही देणगीसुद्धा दिली, आपल्याकडून थोडाफार हातभार लावण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघायचं तर मन करत नव्हतं, पण निघालो. तर तिथे प्रसादामध्ये खडीसाखर आणि पेढासुद्धा मिळाला. इथे गुरुवारी महाप्रसाद असतो. नेक्स्ट टाईम आम्ही गुरुवारी येणार आहोत. चला तर मग पुन्हा एकदा परतीचा प्रवास. तर तीच ती हिरवी झाडं पुन्हा एकदा बघा. तेच बघत आम्ही निघालो होतो. तुमच्या सगळ्यांवरती स्वामींची कृपादृष्टी राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर इकडे नक्की या. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. तर तिकडेच मी मठामध्ये फोटोज काढले होते आणि बाहेर गार्डनसुद्धा होतं, त्यामध्ये फोटोज काढलेत. ते तुम्ही पुढे बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.